पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सुनेत्रा पवारांना शुभेच्छा. जनतेच्या कल्याणासाठी अथक परिश्रम करतील, मोदींनी केला विश्वास व्यक्त. राष्ट्रवादीचा अध्यक्ष पाटील असावा, पटेल नाही, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मोठं ट्विट. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना मोठा वारसा चालवायचा आहे. काही गिधाडं खिरट्या घालू लागतील, ते ढेकणासारखे रक्त पितील. जरांगेंचा सुनेत्रा पवारांना सावधगिरीचा इशारा. बाहेरच्यांनी कौटुंबिक सल्ले द्यावेत, पक्षाबाबत सल्ला देऊ नये. सूरज चव्हाणांची शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका. एकत्रीकरणासंदर्भात अजित पवार आणि जयंत पाटलांमध्ये चर्चा झाली होती. 12 तारखेला घोषणा होणार होती. शरद पवार यांचं मोठं वक्तव्य. दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण व्हावं अशी मनापासून इच्छा. आमदार अमोल मिटकरींकडून भूमिका स्पष्ट. अजित पवारांसोबत 2 राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची चर्चा ही विलीन. आमदार अनिल पाटील यांचं मोठं विधान. विलीनीकरणाचा अनिल पाटलांचा विरोध. नाशिकच्या चांदवडमध्ये अजित पवारांना सर्वपक्षीय नेत्यांच्या वतीनं श्रद्धांजली. पदाधिकारी आणि सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित. हड्डीसाठी पिंपरी चिंचवड शहरातील 180 शाळांनी नोंदणी केली. शहरातील खासगी शाळांमध्ये आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रिया लागू. नाशिकच्या येवला तालुक्यातील चिंचोडीमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता. महंत हरिशरण गिरीजी महाराज यांचं कीर्तनाचं आयोजन. मुलांच्या हातामध्ये मोबाईलऐवजी पुस्तक द्या असं आवाहन. जालन्यामधील अंबड आणि घनसावंगीमधील अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यामधील 4 अटक. 2 तलाठ्यांसह 2 एजंट्सना अटक. आतापर्यंत 35 जणांवर गुन्हे दाखल. सीएसएमटी स्थानकाच्या पुनर्विकासासाठी मध्य रेल्वेकडून पायाभूत सुविधांची कामं सुरू. फलाट क्रमांक 16 आणि 17वर तब्बल 85 दिवसांचा ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक. उत्तर महाराष्ट्रासह विदर्भाकडे जाणाऱ्या गाड्यांना फटका. मलेरिया हा आजार भारतामधील सार्वजनिक आरोग्यासमोरचं मोठं आव्हान मानला जातोय. मात्र राबवण्यात आलेल्या लक्ष केंद्रित उपाययोजनांमुळे या आजाराच्या प्रसारामध्ये लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे 2030 पर्यंत भारत मलेरिया मुक्त होण्याची शक्यता. यवतमाळ जिल्ह्यातील आशा वर्कर्सनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी धरणं आंदोलन केलं. आशा सेविका ऑनलाईन कामांसाठी अँड्रॉइड मोबाईल आणि अमर्यादित इंटरनेट तसंच विविध योजनांचा 2 वर्षांपासून थकीत मोबदला मिळावा अशा मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. T20 वर्ल्ड कप आधी भारतीय संघाचा विराट विजय. न्यूझीलंडला 4-1 लोळवत मालिका खिशात. ईशान किशनचं तडाखेबंद शतक तर अर्शदीप सिंगचा पंजा. अंडर-19 क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये आज रणयुद्ध. सुपर 6 मध्ये भारत आणि पाकिस्तानचे संघ भिडणार. किर्गिस्तानच्या कामगिरीकडे देशाचं लक्ष. कझाकिस्तानची एलिना रायबिकाना ठरली ऑस्ट्रेलियन ओपनच्या महिला एकेरीची विजेती. अग्रमानांकित अरायना सेबालेंकाचा पराभव. पुरुष एकेरी फायनलमध्ये जोकोविच आणि अल्कराज आमने सामने.